नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या राशीचे 13 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू। कर्क राशी दिनांक 13-14 हे 2 दिवस व 15 तारखेला दुपारपर्यंत असे हे 2.5 दिवस धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी अवस्था होऊन बसेल। काय करावे, काय करू नये हे सुचणार नाही, धावपळ होईल। त्यामुळे या दिवसात जमेल तेवढेच काम करा, नको ती जबाबदारी घेऊ नका, त्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे। बोलताना 2 शब्द कमी बोला, आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष घालू नका। अमावस्या कालावधी चांगला असेल, बाकी दिवसही चांगले असतील। चांगल्या दिवसामध्ये शुभ गोष्टीची सुरुवात होईल, व्यवसायात उलाढाल वाढेल, नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल, आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल, राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा होईल, नातेवाईकांशी संबंध साधाल, भावंडांची भेटीगाठी होतील, शेजाऱ्यांना मदत कराल, जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा, धार्मिक कार्याची आवड राहील, आहारावर नियंत्रण ठेवा। सिंह राशी षष्ठ स्थानातून अष्टमाकडे होणारे चंद्राचे भ्रमण हे उतार चढावाचे राहील। त्यामुळे या दिवसात कोणतेही काम करताना भान ठेवा, घाई गडबड करून काम करणे त्रासाचे राहील। त्यामुळे शांत डोक्याने काम करा, आपण म्हणू ती पूर्व दिशा असे असणार नाही, त्यामुळे कोणावरही अवलंबून राहू नका। इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा, आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका, आपले काम भले आणि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवा। अमावस्या कालावधीत वादविवाद टाळा, व्यवसायात जे चालले आहे ते चांगले समजून पुढे चला, नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात येणारे प्रस्ताव हे डोकेदुखीचे असतील, त्यासाठी संयम ठेवा। आर्थिकदृष्ट्या नियोजन कसे करता येईल ते पहा, जोडीदाराचे मत विचारात घ्या, कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या आणि प्रकृतीची काळजी घ्या। कन्या राशी दिनांक 13, 14, 17, 18 हे 4 दिवस चांगले कसे जातील ते पहा। अमावस्या कालावधीत शांतता पाळा, कारण या दिवसात नको तो व्याप मागे लागू शकतो। आपण आपले काम करायचे, इतरांनी आपल्याला सल्ला द्यायचा हे तुमच्या मनाला पटणारे नसेल। न झेपणारी जबाबदारी घेऊन त्रास वाढवून घेऊ नका, शिवाय कोणत्याही गोष्टीसाठी वचनबद्ध राहू नका। 2 कामांऐवजी एकच काम झाले तरी चालेल, पण धीर धरून काम करा, एकाच वेळी अनेक कामांचे नियोजन करू नका। व्यवसायात भागीदारी करताना काळजी घ्या, नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी ठरवून दिलेला कामाचा आराखडा पूर्ण करून द्यावा लागेल। आर्थिकदृष्ट्या खर्च कसे कमी होतील यावर विचार करा, समाज माध्यमातून लांब राहा, घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पहा, आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा, प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।